इचलकरंजी महापालिकेत 22 कोटींच्या कचरा उठाव टेंडरवरून चांगलंच रान उठलंय। 22 कोटींच्या कचरा संकलन अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यासाठीच्या विशेष सभेवर विरोधी शिवशाहू आघाडीच्या सदस्यांनी बहिष्कार टाकला। या सभेचं थेट प्रक्षेपण बंद केल्यानं विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली। या कचरा उठाव ठरावाच्या विरोधात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगर सचिव आणि हायकोर्टात याचिका दाखल करून तक्रार करणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी दिली आहे। हळवणकर गट सुद्धा ठरावाच्या मंजुरीला कायदेशीर मार्गाने विरोध करण्याच्या तयारीत आहे। इचलकरंजी महानगरपालिकेच्या विशेष सभेत 22 कोटी रुपये खर्चाच्या कचरा संकलन कामाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे। या विषयावरील ठरावाला शिवशाहू आघाडीसह सत्तेतील हळवणकर गटाचे नगरसेवक, शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी विरोध केला असताना फक्त भाजपच्या आवाडे गटाच्या सदस्यांनी मंजुरी दिली आहे। या विषयासाठीची सभा 1 मिनिटात संपल्यानं ही सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलाय। ही मुळात सभाच बेकायदेशीर होती। स्थायी समितीचे सभापती यांच्या अधिकारावर गदा आणणारी सभा होती। स्थायी समितीलाच कायदेशीर आर्थिक निविदा मंजूर करणे, अंदाजपत्रक मंजूर करण्याचे अधिकार आहे आणि ही बेकायदेशीर सभा महापौरांनी आयोजित केली। याच्या विरोधात आम्ही सर्व ठिकाणी तक्रार करणार आहोत। मुळात महापालिकेच्या इतिहासामध्ये 1 मिनिटात अंदाजपत्रक मंजूर करण्याची सभा, त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होणार आहे अशी सभा 1 मिनिटात या ठिकाणी गुंडाळण्यात आली आणि यामध्ये आपल्या हळवणकर साहेबांचे नगरसेवकांनी बहिष्कार टाकलेला आहे। शिवशाहू विकास आघाडी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी या ठिकाणी बहिष्कार टाकलेला आहे। मला इचलकरंजी जनतेला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की असं या अंदाजपत्रकामध्ये काय दडलेलं आहे की विद्यमान आमदार महापौरांना सांगतात की तात्काळ अजेंडा काढल्यानंतरनं महापौर या ठिकाणी नगरसचिवाला सांगतात, नगरसचिव तिथले कायदेशीर नगरसेवक सांगतात की सभा बेकायदेशीर आहे। तरी देखील हा विषय रेटण्याचा, कुणाच्या प्रेमापोटी, कुणाच्या हव्यासापोटी हा विषय रेटला हे लवकरच तुम्हाला या ठिकाणी कळेल। महानगरपालिकेच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आमदार राहुल आवाडे लक्ष घालत असून सध्या आमदारांच्या इशाऱ्यावर महापौर आणि आयुक्त कामकाज चालवत असल्याची टीका पाटील यांनी केली। पूर्वीचा एक इतिहास सांगायचा की प्रकाश आवाडे साहेब होते किंवा आपले हळवणकर साहेब होते, हे महानगरपालिका किंवा नगरपालिकेमध्ये कधी हस्तक्षेप करत नव्हते किंवा त्यांच्या नगरसेवकांच्या, नगराध्यक्षांच्या, महापौरांच्या यांच्या अधिकारावर कधी ढवळाढवळ करत नव्हते। परंतु विद्यमान आमदार या ठिकाणी नगरपालिकेतल्या बारक्यातल्या बारक्या गोष्टीपासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरफेअर करतात, हस्तक्षेप करतात। महापौरांना या ठिकाणी कोणतेही स्वातंत्र्य नाही, इथल्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना कोणतेही स्वातंत्र्य नाही। म्हणून तर भारतीय जनता पक्षाच्या हळवणकर साहेबाच्या 18 नगरसेवकांनी या ठिकाणी मिटिंगवर बहिष्कार टाकला। मी ओरिजिनल भारतीय जनता पक्षानं मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो, परवाच महापौरांनी म्हणले की तसंच या कचरा उठाव ठरावाच्या विरोधात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगर सचिव यांच्याकडे तक्रार करण्यासह हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचंही उदयसिंग पाटील यांनी सांगितलं। एकूण सदस्य संख्येच्या 1/4 नगरसेवकांच्या सह्या त्याच्यावरती पाहिजे, अथवा स्टँडिंग समितीच्या 4 सदस्यांची मान्यता, आपत्कालीन व्यवस्था असेल, काय तर प्रसंग घडला असेल, उदाहरणार्थ पूर परिस्थिती निर्माण झाल्या, हे साधं किरकोळ अंदाजपत्रक मंजूर करायचा विषय महासभा काढतात, महासभेमध्ये विशेष सभा करतात। मुळात हे बेकायदेशीर आहे आणि लांछनास्पद आहे। म्हणजे त्यांच्या या अधिकाराचा गैरवापर केलेल्या संदर्भात माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे आम्ही प्रोसिडिंग चालवा म्हणून हायकोर्टामध्ये तक्रार करणार आहे। निविदा मंजूर करणे, आर्थिक विषय जे निगडीत आहेत त्याच्या संदर्भातलं धोरण ठरवण्याचा अधिकार हा सर्वस्वी स्थायी समिती सभापतींना किंवा स्थायी समितीला। मुळात हा विषय महासभेला येतच नाही, सभेचं आयोजन केलं जातं। आर्थिक विषयाचे जे धोरण आहे किंवा आर्थिक विषयाची जी मंजुरी आहे, एस्टिमेट असू दे, निविदा असू दे, टेंडर मंजुरी असू दे, हे सगळं विशेष सभेचं थेट प्रक्षेपण बंद ठेवल्यानं महापौर आणि आयुक्त हे हुकुमशाही पद्धतीनं महानगरपालिकेचा कारभार चालवत असल्याची टीकाही विरोधकांनी केली आहे। दरम्यान 22 कोटीच्या कचरा टेंडरवरून महायुतीतून आवाडे गटाला वगळून हळवणकर गट, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं एकत्रपणे बैठक घेऊन आजच्या सभेवर बहिष्कार टाकला। आवाडे गटाचा मोठा हस्तक्षेप मतदारसंघ आणि महानगरपालिकेमध्ये होऊ लागल्यानं इतरांची गळचेपी होऊ लागली आहे।
याविरोधात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच न्यायालयामध्ये तक्रार दाखल करणार असल्याची माहिती हळवणकर गटाच्या नगरसेवकांनी दिली आहे.